Hello everyone, welcome to Ujjwal Academy Mansar. Today we can start the most important topic of the biology NEET, that is a photosynthesis. जनरली म्हणून फोटोसिंथेसिस हा एक खूप सिंपल चॅप्टर आहे. जवळपास नीट मध्ये याच्यावरती दोन क्वेश्चन्स येतात आणि याच्यावरतीच बेस एक चॅप्टर आहे, दॅट इज रेस्पिरेशन. चॅप्टर एकदम सिंपल आहे. आपण स्टार्ट करूया फोटोसिंथेसिस. बघा, फोटोसिंथेसिस ही एक ती प्रोसेस आहे का ज्या प्रोसेसमुळे प्लांट स्वतःचं फूड मटेरियल सिंथेसाइज करू शकतो. आणि ही जी प्रोसेस आहे ही सेलच्या आतमध्ये चालते. आणि म्हणून आपण सांगतानाच काय सांगतोय की फोटोसिंथेसिस इट इज अ इंट्रासेल्युलर प्रोसेस, कारण ही सेलच्या आतमध्ये होते. कारण याच्यासाठी लागणारं जे पिगमेंट आहे दॅट इज क्लोरोफिल, हे क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये असते. सो ही इंट्रासेल्युलर प्रोसेस आहे, एनाबॉलिक. एनाबॉलिक आहे चा सिंपल मीनिंग काय, दोन स्मॉलर मॉलिक्यूल कंबाईन होणार आहे आणि त्याच्यापासून दोन स्मॉलर मॉलिक्यूल कंबाईन होऊन एक लार्जर मॉलिक्यूल तयार होईल. याला आपण एनाबॉलिक बोलतो. म्हणून सध्या आपण सांगताना काय सांगतोय की फोटोसिंथेसिस एक इंट्रासेल्युलर एनाबॉलिक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ग्लुकोज सिंथेसाइज होणार आहे बाय युजिंग कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल. याला आपण बोलतो फोटोसिंथेसिस. इक्वेशन जर आपण घेतलं तर बघा, आपण कार्बन डायऑक्साइड घेतलं आणि वॉटर मॉलिक्यूल घेतलंय. याच्यापासून एरोवरती आपण सनलाइट आणि क्लोरोफिल घेतले. याच्यापासून आपल्याला ग्लुकोज मिळते, 6 ऑक्सिजन आणि 6 वॉटर मॉलिक्यूल तयार होत आहेत. रिएक्शनला बॅलन्स करण्यासाठी आपण 6 मोल CO2 घेतले, 12 मोल्स वॉटर घेतलं आणि रिएक्शन इथे बॅलन्स झाले. 6 ऑक्सिजन बाहेर पडले, 6 वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडले. मेन प्रॉडक्ट ग्लुकोज सिंथेसाइज झाले. आणि जनरली तुम्हाला माहित असेल तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, असा मी बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारतो की विच इज द व्हिजिबल प्रॉडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. आता आपल्याला हे माहिती आहे की ग्लुकोज इज द प्रॉडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस, बट ग्लुकोज इज नॉट अ व्हिजिबल प्रॉडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. व्हिजिबल प्रॉडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज अ स्टार्च. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट, जे काही ट्रान्सपोर्टेशन चालतं एक प्लांट मध्ये एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे, म्हणजे जरी ग्लुकोज सिंथेसाइज होत असलं तरी एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे कधीही ग्लुकोज पाठवलं जात नाही. ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस फ्लोएम मधून नेहमी लक्षात ठेवा सुक्रोजच ट्रान्सपोर्ट होतो, कारण ग्लुकोज एक रिड्युसिंग शुगर आहे आणि सुक्रोज एक नॉन रिड्युसिंग शुगर आहे. आणि म्हणून ते कुठेही रिएक्शन मध्ये इझिली पार्टिसिपेट होत नाही आणि म्हणून ट्रान्सपोर्टेशन सुक्रोज द्वारे होतं. म्हणून हे ध्यानात ठेवा, प्रॉडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस विचारलं तर 100% ग्लुकोज, पण व्हिजिबल प्रॉडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस विचारलं तर स्टार्च. आणि तिसरी गोष्ट, ट्रान्सपोर्टेशन शुगर विचारली तर दॅट इज अ सुक्रोज. आणि सुक्रोजचं रिझन विचारलं तर इट इज नॉन रिड्युसिंग शुगर. तिला दुसऱ्या भाषेत इनवर्ट शुगर म्हणतात, ते लक्षात ठेवा. ठीक. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे जर तुम्ही इक्वेशन पाहत असाल तर मी इथे एक वाक्य लिहिले की फोटोसिंथेसिस इज अ रेडॉक्स रिएक्शन. ही एक रेडॉक्स रिएक्शन आहे. आणि रेडॉक्स रिएक्शनचा अर्थ काय होतो की अशी रिएक्शन ज्याच्यामध्ये अर्धी रिएक्शन ही ऑक्सिडेशन असते, दॅट इज हाफ रिएक्शन इज ऑक्सिडेशन अँड हाफ रिएक्शन इज रिडक्शन विच बोथ सायमल्टेनियसली. जी रिएक्शन सायमल्टेनियसली होते तिला आपण रेडॉक्स रिएक्शन बोलतो. इथे इक्वेशन बघा बाळांनो, इथे कार्बन डायऑक्साइड आहे. कार्बन डायऑक्साइडचं इथं तुमचं अनुमान दिसतंय CiO आहे, पण याच्यामध्ये हायड्रोजन ऍड झालंय आणि जिथं हायड्रोजनचं ऍडिशन होतंय ओके ती रिएक्शन रिडक्शन आहे. म्हणजे इथं कार्बन डायऑक्साइड CO2 रिड्यूस झालाय कशामध्ये, अल्डिहाइड मध्ये. अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप काय, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, दॅट इज CHO, C डबल बॉन्ड OH. ठीक आहे. हा, असं एक क्वेश्चन विचारतील की समजा ही ग्लुकोज जे सिंथेसाइज झालंय ती कोणती शुगर आहे. शुगर कोणती म्हणजे ध्यानात ठेवा, शुगरचे 2 टाईप आहेत, म्हणजे मोनोसॅकॅराइड आहेत, पण त्याचे 2 टाईप आहेत, अल्डोज आणि कीटोज. ठीक आहे. अल्डोज का, कारण त्याच्यामध्ये अल्डिहाइड आहे आणि ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड आहे म्हणून ती एक अल्डोज शुगर आहे. ठीक आहे. सो फोटोसिंथेसिस एक रेडॉक्स रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड काय होतंय, रिड्यूस होतोय अल्डिहाइडने आणि हायड्रोजन काय होतंय, इथला हायड्रोजन बघा, इथे हायड्रोजन बरोबर ऑक्सिजन कंबाईन झालंय. सो देयर इज ए ऑक्सिडेशन, हायड्रोजन गेट ऑक्सिडाइज्ड. ओके. आणि इथे एक टर्म लिहिलेली दॅट इज PQ. जसं बघा तुम्ही RQ शिकलाय, RQ रेस्पिरेटरी क्वेश्चन, तसा PQ फोटोसिंथेटिक क्वेश्चन. फोटोसिंथेटिक क्वेश्चन काय सांगतो, व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन इव्हॉल्व्ड, इथं ऑक्सिजन बाहेर जातोय, टू द व्हॉल्यूम ऑफ CO2 कंझ्युम. हा जो रेशो आहे त्यालाच आपण बोलतो PQ. इथं जर तुम्ही या इक्वेशन नुसार गेलात तर तुम्हाला इथे दिसत असेल 6 ऑक्सिजन मॉलिक्यूल बाहेर पडले, त्याच्यासाठी आपण 6 कार्बन डायऑक्साइड घेतले, म्हणून 6O2 डिवाइडेड बाय 6 CO2 इज इक्वल टू 1. म्हणून हे ध्यानात ठेवा, कार्बोहायड्रेटचा PQ आणि कार्बोहायड्रेटचा RQ हा नेहमी 1 असतो. ठीक आहे. सो दिस इज द इंट्रोडक्शनरी पार्ट अबाउट फोटोसिंथेसिस.
ह्या ज्या काही रिक्वायरमेंट आहे ह्याच रिक्वायरमेंट फोटोसिंथेसिस साठी काय फॉर एक्झाम्पल CO2 का गरजेचं आहे त्यांनी कसं एक्सप्लेन केलं तर त्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे आपल्या नेक्स्ट सेगमेंट मध्ये दॅट इज अर्ली एक्सपेरिमेंट. ठीक बघा मुलांनो अर्ली एक्सपेरिमेंट मध्ये पहिला सायंटिस्ट आहे मोल्स. मोल्सचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याला पॉप्युलरली मोल्स हाफ लीफ एक्सपेरिमेंट म्हणतात. ठीक आहे या एक्सपेरिमेंटने काय प्रूफ केलं फॉर द फोटोसिंथेसिस कार्बन डायऑक्साइड इज रिक्वायर्ड दॅट इज CO2 इज रिक्वायर्ड फॉर द फोटोसिंथेसिस. आता बघा एक्सपेरिमेंट मध्ये त्याने काय केलं एक्सपेरिमेंट एकदम सिंपल आहे. त्याने काय केलं मोल्स टेक अ वन लीफ and one test tube. This test tube is filled with alcoholic KOH. काही प्रमाणामध्ये त्याने alcoholic KOH घेतलं आणि and also he take a cotton which surround the leaf. आणि त्या cotton ने ह्या टेस्ट ट्यूबला क्लोज केलं आणि मधल्या बाजूला बरोबर तिथे लीफ असेल. The half part of leaf is exposed to sunlight and half part of the leaf is dipped in this test tube which contains the alcoholic KOH. This alcoholic KOH is used to absorb the carbon dioxide. So, ज्या वेळेस हा एक्सपेरिमेंट मोल्स परफॉर्म करत होता त्याने अर्धा लीफ अर्धा पार्ट लीफचं या टेस्ट ट्यूब मध्ये घेतला आणि अर्धा पार्ट जो लीफचा आहे तो सनलाइटच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला आणि नंतर त्याने हे लीफला रिमूव्ह केलं टू डिटेक्ट द टेस्ट फॉर द स्टार्च. त्याला स्टार्च डिटेक्शनची टेस्ट करायची होती की यातल्या कुठल्या पार्ट मध्ये स्टार्च असेल म्हणून त्यांनी काय केलं की हा पार्ट आता हे लीफ तिथून रिमूव्ह आउट केलं. त्यानंतर he observed that later on he observed that the part which is exposed to the sunlight जो पार्ट सनलाइट ला एक्सपोज झालाय it gives positive taste for the starch. तो एक्सपोज पार्ट पॉझिटिव्ह टेस्ट देतो स्टार्च साठी but the part which is deep in the test tube this part is negative for the starch. तो पार्ट त्या स्टार्च ची टेस्ट देत नाही. आता तुम्ही विचार करा की असं कसं झालं तर बघा हा जो बाहेरचा एक्सपोज झालेला पार्ट आहे हा एकतर कॉन्टॅक्ट मध्ये येतो सनलाइटच्या एक दुसरी गोष्ट ही ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि ऍटमॉस्फिअर मध्ये लॉट ऑफ अमाउंट मध्ये CO2 आहे तर हा CO2 या लीफला मिळणारच आहे. म्हणजे जर या लीफचा एक्सपोज पार्टला CO2 मिळतोय दुसरी गोष्ट त्याला काय मिळतंय सनलाइट मिळतंय तर याचा अर्थ तिथं फोटोसिंथेसिस होणार आहे आणि जर तिथं फोटोसिंथेसिस होणार आहे तर याचा अर्थ तिथं स्टार्च प्रेझेंट असणार आहे. हा पार्ट ह्या अल्कोहोलिक KOH मध्ये डिसॉल्व्ह झालेला नाही म्हणून ह्याला डायरेक्ट फॉर्म मध्ये CO2 मिळू शकत नाही. आता कारण जर अल्कोहोलिक KOH जरी हा CO2 ला ऍब्सॉर्ब करत असला तरी हा CO2 याच्यामध्ये जाऊन डिसॉल्व्ह होणार आहे. इथं डिसॉल्व्ह फॉर्म मध्ये CO2 असेल इथं फ्री फॉर्म मध्ये CO2 असेल. ठीक आहे म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की मोल्सने काय सांगितलं की CO2 इज रिक्वायर्ड फॉर दी फोटोसिंथेसिस. हा एक्सपेरिमेंट होता मोल्स हाफ लीफ एक्सपेरिमेंट. आता दुसरा एक्सपेरिमेंट एकदम सिंपल दॅट इज जे प्रिस्ले एक्सपेरिमेंट. जे प्रिस्लेने काय सांगितलं की एअर इज रिक्वायर्ड फॉर द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस साठी एअर गरजेची आहे. ओके त्याने एक सिंपल एक्सपेरिमेंट केला. जे प्रिस्ले टेक अ वन बेल जार एक बेल जार घेतली अ बर्निंग कॅन्डल एक बर्निंग कॅन्डल घेतली आणि वन माइस ओके दॅट माउस घेतला अँड देन म्हणजे पहिल्यांदा हे ओपन कंटेनर होतं त्याच्यामध्ये त्याने ते कॅन्डल ठेवली माइस ठेवला आणि नंतर हे जे काही बेल जार आहे हिला क्लोज केलं. ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये काही अमाउंटची एअर आहे. सर्टन टाइम नंतर याच्यामध्ये काय चेंज झाला व्हेन दिस कॅन्डल गेट एक्सटिंग्विश ही कॅन्डल ज्यावेळेस एक्सटिंग्विश झाली विजली दिस माइस गेट डाय. आता तुम्ही विचार करा हे कसं झालं तर बघा सिंपल आहे. जर ही कॅन्डल इथे बर्न होती याचा अर्थ तिथे ऑक्सिजन प्रेझेंट आहे कारण तुम्ही एवढं तर शिकलाय की ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर द कंबशन. मग हा ऑक्सिजन कोण यूज करून घेणार माउस. आता जर हा ऑक्सिजन माउसने यूज करून घेतला तर माउस पण ब्रीदिंग करणारच आहे. माउस काय रिलीज करेल CO2. आता CO2 जर रिलीज झालं तर इथे जी काही एअर होती अगोदरची ती एअर काय होणार आहे फाउल होणार आहे आणि त्याच्यामुळे इथे ही कॅन्डल काय होतीये एक्सटिंग्विश होतीये. ठीक आहे मग त्यानंतर परत जे प्रिस्लेने काय केलं परत हाच एक्सपेरिमेंट रिपीट केला. पण एक्सपेरिमेंट रिपीट करताना त्याने पुन्हा एक बेल जार घेतला. बेल जार मध्ये याने एक बर्निंग कॅन्डल घेतली एक माउस घेतला आणि एक प्लांट घेतलं दॅट इज मिंट प्लांट. मिंटचं सायंटिफिक नेम लक्षात ठेवा मेंथा पायपेरेटा. ओके तर हे प्लांट त्याने याच्यामध्ये घेतलं. पण आता इथं कॅन्डल एक्सटिंग्विश झाली नाही. आता तुम्ही म्हणाल असं का झालं सिंपल आहे. इथे बघा इथे
कॅन्डल जर बर्न होते याचा अर्थ ऑक्सिजन प्रेझेंट आहे. मग हा ऑक्सिजन यूज करून घेणार माईस तिथून काय सोडणार CO2. मग हा CO2 कोणाला मिळणार प्लांटला CO2 मिळाला तर प्लांट काय करणार फोटोसिंथेसिस जर प्लांटने केलं तर काय रिलीज करणार ऑक्सिजन. आणि त्याच्यामुळे कंटिन्युअसली इथं या कंटेनर मध्ये काय प्रेझेंट असेल ऑक्सिजन प्रेझेंट असेल. म्हणजेच हाच जो हे जे काही प्लांट आहे इट प्युरिफाय द एअर. ते काय प्युरिफाय करते एअरला प्युरिफाय करते आणि त्याच्यामुळेच इथं काय होतंय फोटोसिंथेसिस होतंय. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. जे प्रिस्लेने आपल्याला काय सांगितलं की एअर इज रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस आणि मोल्स हा आपली एक्सपेरिमेंटने आपल्याला काय सांगितलं CO2 इज रिक्वायर्ड फॉर द फोटोसिंथेसिस. बघा बाळांनो आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. हे का शिकायचं आपल्याला कारण इथे मॅच द पेअर साठी क्वेश्चन येऊ शकतो. एका बाजूला तुम्हाला सायंटिस्टचे नेम्स देतील एका बाजूला त्यांचं कंक्लुजन्स देतील. ठीक आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला मॅच द पेअरचा क्वेश्चन तिथे बनवू शकतो. सो नोट डाउन दिस. ओके. सो पहिले दोन एक्सपेरिमेंट आपण इथे परफॉर्म केले. त्यातला पहिला एक्सपेरिमेंट होता मोल्स आपली एक्सपेरिमेंट आणि सेकंड एक्सपेरिमेंट होता आपल्याकडे जनरली पहिला मोल्स अवेलेबल एक्सपेरिमेंट पाहिलं होतं आपण आणि सेकंड एक्सपेरिमेंट आपण पाहिलं होतं दॅट इज जेफ्रीज एक्सपेरिमेंट. आता आपण दोन एक्सपेरिमेंट इथे पाहणार आहे. एक इंगेनहाउस एक्सपेरिमेंट आहे आणि एक इंगलमॅन एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे. दोन एक्सपेरिमेंट व्यवस्थित आहे का. इंगेनहाउस हा जो सायंटिस्ट आहे ही टेक अ सेटअप ऑफ जेफ्रीज आणि परत जेफ्रीजचा सेटअप त्याने वापरला. पण या सेटअप मध्ये त्याने काय केलं ही टेक अ बेल जार. त्याने बेल जार घेतली आणि त्या बेल जार मध्ये ही टेक अ वन एक्वाटिक प्लांट. एक एक्वाटिक प्लांट त्याने घेतलं. ऍक्च्युअली आपल्या पुस्तकामध्ये त्याचं नाव दिलेलं नाहीये पण ट्रुमन जर तुम्ही रीड करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल त्याने हायड्रिला प्लांट वापरला होता. तर हायड्रिला प्लांट त्याने वापरला. हा सेटअप त्याने एकदा डार्क कंडिशन मध्ये ठेवला आणि एकदा सनलाइटच्या कंडिशन मध्ये ठेवला. आता ज्यावेळेस त्याने डार्क कंडिशन मध्ये हा सेटअप ठेवला त्यावेळेस त्याला असे कोणतेही बबल्स जे इथं तुम्हाला मी डायग्राम मध्ये दाखवलेले दिसत आहेत तर ऑक्सिजनचे बबल्स बाहेर पडलेले दिसत आहेत. ते बबल्स काय त्याला तिथे मिळाले नाही. ठीक आहे. पण ज्यावेळेस त्याने हा सेटअप कशामध्ये ठेवला सनलाइटच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला. याचा अर्थ तिथं काय फोटोसिंथेसिस झाला नाही. डार्क कंडिशन मध्ये काही फोटोसिंथेसिस झाला नाही. पण ज्यावेळेस हा सेटअप त्याने सनलाइटच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला त्यावेळेस त्याला असं कळलं की इथं हे जे काही ग्रीन पार्ट्स आहेत प्लांटचे ह्याच्यामधून काय बाहेर पडतंय ऑक्सिजनचे बबल्स बाहेर पडतायत. ओके. आणि म्हणून त्याने एक सिंपल गोष्ट कन्क्लूड करून दिली आपल्याला की सनलाइट इज रिक्वायर्ड फॉर द फोटोसिंथेसिस. बघा बाळांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मोल्सने काय सांगितलं होतं तुम्हाला मोल्सने सांगितलं होतं CO2 इज रिक्वायर्ड फॉर द फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतर दुसरा जो बाबा होता आपल्याला त्याचं नाव होतं जेफ्रीसलेने आपल्याला काय सांगितलं होतं की एअर इज रिक्वायर्ड फॉर द फोटोसिंथेसिस. पण आता इंगेनहाउस तुम्हाला काय सांगतोय की सनलाइट इज रिक्वायर्ड फॉर द फोटोसिंथेसिस. ठीक आहे. आणि त्यानंतर एक छोटासा एक्सपेरिमेंट होता जो इंगलमॅनने परफॉर्म केला होता. ओके. हा एक्सपेरिमेंट खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती नीट क्वेश्चन बनू शकतात. बघा काय केलं इंगलमॅनने एक एक्वाटिक एक एरोबिक बॅक्टेरियाचं सस्पेन्शन घेतलं होतं. म्हणजे समजा आपण कन्सिडर करू एक पॉट घेतला त्याच्यामध्ये काही एरोबिक बॅक्टेरिया घेतले जे एरोबिक रेस्पिरेशन करतायत. ठीक आहे. एरोबिक रेस्पिरेशन तुम्हाला माहित असेल रेस्पिरेशन विच इज टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन बोलतो. तर ह्याच्यामध्ये एरोबिक बॅक्टेरियाचं सस्पेन्शन त्याने घेतलं त्याच्यामध्ये काल्गी ऍड केली दॅट इज क्लॅडोफोरा आल्गी. ठीक आहे. ही क्लॅडोफोरा आल्गी त्याच्यामध्ये त्याने ऍड केली आणि त्याने एक प्रिझम घेतला. त्या प्रिझम मधून त्याने एक लाईट पास केली. जसं तुम्हाला माहित असेल प्रिझम आपल्याला स्पेक्ट्रम ऑफ लाईट डिफरंट टाईपचे लाईट्स रेज तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात. तर हे जे काही व्हिजिबल लाईट त्याच्यावरती जेव्हा फॉल झाली त्या क्लॅडोफोरा अल्गीवरती त्यावेळेस तिथल्या काही पार्ट्स मधून जनरली काय बाहेर पडायला सुरुवात झाली बबल्स बाहेर पडायला सुरुवात झाली कशाचे ऑक्सिजनचे. आणि जिथून ऑक्सिजनचे बबल्स बाहेर पडायला सुरुवात झाली तिथं एरोबिक बॅक्टेरिया क्लम्प व्हायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर इंगलमॅनने बघितलं की इथलं जे काही लाईट फॉल होती ते कुठल्या कलरची लाईट आहे. मग त्यावेळेस त्याला हे समजलं की इथे जी लाईट फॉल होती ती मेनली दोन कलरची. एक म्हणजे रेड कलरची लाईट आहे व्हिजिबल स्पेक्ट्रम मधली आणि एक म्हणजे ब्ल्यू कलरची लाईट आहे व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये. म्हणून त्याने हे सांगितलं की इंगलमॅनने सांगितलं की जो मॅक्झिमम फोटोसिंथेसिस होणार आहे ते मॅक्झिमम फोटोसिंथेसिस नेहमी ब्ल्यू कलर आणि रेड कलरच्या लाईट मध्ये होईल. जनरली आपण लिहिताना असं लिहितो की ब्ल्यू व्हायलेट अँड रेड कलर ऑफ द व्हिजिबल स्पेक्ट्रम. आणि तुम्हाला माहित असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्पेक्ट्रम ही जी कन्सेप्ट आली फोटोसिंथेसिस मध्ये ती स्पेक्ट्रम एक्सप्लेन करण्याचं काम कोणी केलं होतं इंगलमॅनने केलं होतं की कोणत्या तरी एक
विजिबल लाईट जी आहे तिच्यातल्या या दोन कलरच्या वेव्हलेंथच्या ज्या लाईट आहे जनरली मग एक वेव्हलेंथ असेल, आता जनरली तुम्हाला जर माहित असेल विजिबल रेज विजिबल लाईटचा जर स्पेक्ट्रम तुम्हाला माहित असेल तर रेड कलरची जी लाईट आहे ओके ही ग्रेटर दॅन 700 नॅनोमीटर, आपण 700 नॅनोमीटर कन्सिडर करतो, आणि जे काही ब्ल्यू व्हायलेट कलरचे आहेत ते आपण जनरली 400 नॅनोमीटर पासून सुरू करतो. ठीक आहे, म्हणून विजिबल लाईटचा जो स्पेक्ट्रम आहे ऍक्च्युअली स्टेट बोर्डच्या बुक मध्ये 390 नॅनोमीटर दिलाय आणि एनसीईआरटी मध्ये 400 दिलाय. आपण 400 कन्क्लूड करू. 400 नॅनोमीटर पासून 700 नॅनोमीटरच्या वेव्हलेंथची जी लाईट आहे दिस इज अ विजिबल लाईट. ओके, आणि हीच वेव्हलेंथ आणि यालाच आपण एक नाव देतो दॅट इज फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन दॅट इज पार रिजन. आणि विजिबल लाईटच कशासाठी वापरली जाते? फोटोसिंथेसिस साठी जनरली वापरली जाते बाय द प्लांट्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याकडे काय होतं दॅट इज ऑल अबाउट द इंगलहाउस एक्सपेरिमेंट अँड दिस इज ऑल अबाउट द इंगलमन एक्सपेरिमेंट. इंगलहाउसने काय सांगितलं? सनलाइट इज रिक्वायर्ड फॉर द फोटोसिंथेसिस, आणि इंगलमॅनने काय सांगितलं? मॅक्सिमम फोटोसिंथेसिस कॅन बी टेक्स प्लेस इन द ब्ल्यू अँड रेड कलर ऑफ लाईट. ओके, ऑफ द ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. ठीक आहे, ह्या गोष्टीबद्दल आपण नंतर बघणारच आहे, पण सध्या हे दोन एक्सपेरिमेंट लक्षात ठेवा, एक इंगलहाउस आणि दुसरा इंगलमन एक्सपेरिमेंट. ओके, सो ठीक आहे बघा, आता लास्ट दोन एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहे, जे दोन एक्सपेरिमेंट तुम्ही ऑलरेडी बोर्ड बुक मध्ये पण शिकलेला आहात. ठीक आहे, सो त्याचा पहिला एक्सपेरिमेंट आहे सी व्हॅनिल एक्सपेरिमेंट. बघा मला हे दोन एक्सपेरिमेंट का झाले अगोदर हे समजेल. मोस्ट ऑफ द सायंटिस्टला हा क्वेश्चन होता की जे आपण फोटोसिंथेसिसचं इक्वेशन पाहिलं का त्या जो काही फोटोसिंथेसिसच्या इक्वेशन मधून जो ऑक्सिजन बाहेर पडतोय तो ऑक्सिजन नक्की कशातून बाहेर पडतोय? तो CO2 मधून बाहेर पडतोय की तो वॉटर मॉलिक्यूल मधून बाहेर पडतोय? आणि याच्यासाठी काही सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केला. त्यातला पहिला सायंटिस्ट होता सी व्हॅनिल. सी व्हॅनिल याने काय केलं? सी व्हॅनिल ऑब्झर्व टू टाइप ऑफ बॅक्टेरिया, हे दोन केमोसिंथेटिक बॅक्टेरिया ऑब्झर्व केले. एक होता सल्फर बॅक्टेरिया अँड पर्पल सल्फर बॅक्टेरिया, किंवा ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया, असे दोन टाइपचे बॅक्टेरिया यूज केले म्हणजे ऑब्झर्व केले. हे जे बॅक्टेरिया आहेत हे बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस साठी H2O च्या ऐवजी H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाइड गॅस वापरतात. ठीक, आता समजा ही रिएक्शन आपण इथे लिहिली का मग CO2 आहे आणि ही H2O च्या ऐवजी इथे आपण H2O लिहायचं, याच्या ऐवजी जर ही H2S यूज करताय तर रिएक्शन तर प्रोसीड झाली. रिएक्शन प्रोसीड झाली म्हणजे इथे आपण लिहू समजा सनलाइट, तर परत आपण लिहू क्लोरोफिल पिगमेंट. तर रिएक्शन ज्यावेळेस प्रोसीड झाली तर त्यावेळेस फॉर्मेशन झालं ग्लुकोजचं C6H12O6 प्लस रिएक्शन मधून परत बाहेर पडला ऑक्सिजन. समजा आपण इकडे घेऊ 6 ऑक्सिजन, इथं आपण घेऊ 6 मोल्स ऑफ CO2, इथं आपण घेऊ 12 मोल्स ऑफ H2S. आता सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग होती का रिएक्शन मधून काय बाहेर पडायला पाहिजे होतं. आता इथं समजा काय बाहेर पडला? ऑक्सिजन बाहेर पडला. इथं रिएक्शन मधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. आता रिएक्शन मधून काय बाहेर पडणं गरजेचं होतं? ऑक्सिजन बाहेर पडणं गरजेचं होतं, पण इथं ऑक्सिजनच्या ऐवजी रिएक्शन मधून बाहेर पडला सल्फर. याचं सिंपल मिनिंग असं झालं की समजा मी ह्या सल्फरच्या जागेवरती ऑक्सिजन जर ठेवला असता तर रिएक्शन मध्ये जिथं हा सल्फर बाहेर चाललाय तिथं माझ्याकडून काय बाहेर पडलं असतं? ऑक्सिजन बाहेर पडलं असतं. ठीक आहे, याचा अर्थ जो ऑक्सिजन मॉलिक्यूल फोटोसिंथेसिस मध्ये इव्हॉल्व होतो तो ऑक्सिजन मॉलिक्यूल CO2 मधून येत नाही. तो ऑक्सिजन मॉलिक्यूल कशातून येतो? वॉटर मॉलिक्यूल मधून येतो. आणि ह्याचं सिंपल मिनिंग आहे का लाईटच्या प्रेझेन्स मध्ये वॉटर मॉलिक्यूल तुटतो. दॅट इज द स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. दॅट इज कॉल्ड ॲज अ फोटोलायसिस ऑफ वॉटर. म्हणजे इथं वॉटरचं काय होतंय? फोटोलायसिस होतंय. ठीक आहे, आणि दुसरा एक्सपेरिमेंट तरी काही सायंटिस्ट या गोष्टीला कन्व्हिन्स झाले नाही म्हणून दुसरा एक्सपेरिमेंट झाला दॅट इज रॉबर्ट हिलने केला. रॉबर्ट हिलने काय केलं? ही टेक वन पॉट, एक पॉट घेतला त्याने. ही टेक सम अमाउंट ऑफ वॉटर इन इट, त्याच्यामध्ये काही अमाउंट मध्ये वॉटर घेतलं त्याने अँड दिस वॉटर इज विदाउट CO2, ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने CO2 नव्हता. ठीक आहे, देन ही टेक अ स्पिनॅच लीव्स, त्याने स्पिनॅच लीव्स घेतले दॅट इज टेलारिया मेडिया.
आणि त्याच्यातून त्याने क्लोरोप्लास्टला आयसोलेट करून घेतलं. शब्द परत वापरतो, त्याने क्लोरोप्लास्टला आयसोलेट केलं स्पिनॅचियस मधून. आणि त्यानंतर ही सस्पेंड दिस क्लोरोप्लास्ट, आयसोलेटेड क्लोरोप्लास्ट इन दिस वॉटर which was without CO2, ज्याच्यामध्ये CO2 नव्हता. त्याच्यामध्ये त्याने काय ऍड केले, हे आयसोलेटेड क्लोरोप्लास्ट ऍड केले. त्याच्यानंतर ह्याने याच्यामध्ये फेरिक सॉल्ट ऍड केला. ओके, आणि ते फेरिक सॉल्ट म्हणजे फेरिसायनाइड होतं, दॅट इज Fe3+. आणि Fe3+ चं कन्व्हर्जन तिथं कशामध्ये व्हायला लागलं, म्हणजे त्या फेरिक सॉल्टचं कन्व्हर्जन जसं त्याने फेरिक सॉल्ट त्याच्यात ऍड केलं तसं त्याचं कन्व्हर्जन फेरस मध्ये व्हायला सुरुवात झाली. आता सिंपल विचार करा बघा, इथं जर तुम्ही केमिस्ट्रीतून एवढा शिकला असाल तर जिथं चार्ज कमी होते त्याचा अर्थ ते रिडक्शन आहे. आता रिडक्शन आहे तर सिंपल गोष्ट आहे, इथं काय प्रेझेंट आहे, वॉटर. आता वॉटर मध्ये दोनच गोष्टी आहेत, H2O. आता ह्यातला जो ऑक्सिजन आहे याचा काय व्हायला सुरू झालं, याचे बबल्स बनायला सुरू झाले आणि मग हा Fe3+ Fe2+ मध्ये ऍक्च्युअल कन्व्हर्जन कोणी केलं, H2 ने केलं. याचा अर्थ पुन्हा इथं आपण CO2 घेतलाच नाही, याचा अर्थ हा की जे काही ऑक्सिजन मॉलिक्यूल बाहेर पडतोय हा ऑक्सिजन कशातून आलाय, वॉटर मॉलिक्यूल मधून आलाय. मग ह्या दोन्ही एक्सपेरिमेंटने आपल्याला सांगितलं, स्टीव्ह हॅनिमॅनने आणि रॉबर्ट हिलने, की द ऑक्सिजन which is evolved during the photosynthesis, it is actually come from water molecule, it is not come from carbon dioxide. असाच प्रश्न मग डॉक्टर अर्नॉनला पडला की जर आपण असा एखादा सबस्टन्स याच्यामध्ये ऍड करतो, ओके, इथं आपण एक्सटर्नली केलं, पण फोटोसिंथेसिस ही तर रिएक्शन सेलच्या आतमध्ये चालते, याचा अर्थ सेलच्या आतमध्ये सुद्धा असं कुठला तरी सबस्टन्स असला पाहिजे का जो त्या हायड्रोजनला ऍक्सेप्ट करेल. जसं इथे Fe3+ ने हायड्रोजनला ऍक्सेप्ट केलं, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, Fe2+ मध्ये केलं. आणि असा त्यांनी एक सबस्टन्स जनरली डिस्कवर्ड केला जो स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट मध्ये सापडतो, क्लोरोप्लास्टच्या स्ट्रोमा मध्ये त्यांना सापडला. अँड दॅट सबस्टन्स इज कॉमनली कॉल्ड ॲज NADPH2. दॅट इज NADP ऍक्च्युअली निकोटीन अमाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट, NADP. ठीक आहे, हा सबस्टन्स त्यांना मिळाला. आणि हा सबस्टन्स क्लोरोप्लास्ट मध्ये कशाला ऍक्सेप्ट करतो, हायड्रोजनला ऍक्सेप्ट करतो. आणि तो क्लोरोप्लास्ट मध्ये हायड्रोजनला ऍक्सेप्ट करून काय बनवतो, NADPH2 बनवतो. ठीक आहे, याला काही पुस्तकांमध्ये NADPH2 ला हील ऑक्सिडंट सुद्धा म्हणतात. ठीक आहे, अशा पद्धतीने काय होतं, आपल्याकडे दोन एक्सपेरिमेंट होते, ज्या एक्सपेरिमेंटने प्रूव्ह केलं की द ऑक्सिजन मॉलिक्यूल which is evolved during the photosynthesis is not come from carbon dioxide, it is come from water molecule. ठीक आहे, ओके. सो बघा, आता जो पार्ट आपण स्टार्ट करतोय तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यावरती बरेचशा इक्वेशन विचारला. तसं हा जो टॉपिक आहे तो तुम्ही सेल चॅप्टर मध्ये पण शिकाल आणि फोटोसिंथेसिस मध्ये आपण याला शिकणारच आहे. जनरली क्लोरोप्लास्ट तुम्हाला माहिती आहे की क्लोरोप्लास्ट इज अ साइट ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस हे क्लोरोप्लास्ट मध्ये होतं बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. क्लोरोप्लास्ट इज लेस शेप इन केस ऑफ हायर प्लांट. जे हायर प्लांट आहे त्याच्यामध्ये लेस शेप असतं, जे काही लोअर प्लांट्स असतात त्याच्यामध्ये त्याचा शेप बदलतो. फॉर एक्झाम्पल समजा थोडंसं आपण पॉलिमॉर्फिझम बद्दल विचार करू. मी इथे एक पार्ट लिहितो, पॉलिमॉर्फिझम. इन क्लोरोप्लास्ट हे मॅच द पेअरला येऊ शकतं की क्लोरोप्लास्ट मध्ये पॉलिमॉर्फिझम सांगा. हा, ही एक गोष्ट लक्षात घ्या, पॉलिमॉर्फिझमचा अर्थ काय होतो. समजा सिंपल एक्झाम्पल कन्सिडर करा, कार्बन. कार्बनचे वेगवेगळे फॉर्म आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्रॅफाइट घ्या, कार्बनच आहे. तुम्ही फुलरिन घ्या, कार्बनच आहे. तुम्ही डायमंड घ्या, कार्बनच आहे. मग तसेच क्लोरोप्लास्ट आहे पण त्याचे शेप वेगवेगळे आणि त्याच नेचरला आपण बोलतो पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे, एका बाजूला आपण लिहू प्लांट आणि दुसऱ्या बाजूला आपण लिहू शेप. समजा मी पहिला लिहिलं स्पायरोगायरा. आता हे माहिती आहे तुम्हाला, स्पायरोगायरा ग्रीन आणि लीफ. तर स्पायरोगायरा तर याच्यामध्ये स्पायरल शेपचा क्लोरोप्लास्ट दिसतो. क्लॅमायडोमोनास ऐकलं असेल, ही एक अल्गीच आहे.
हिच्यामध्ये कप शेपचा क्लोरोप्लास्ट दिसतो. झिग्नेमा हे मरीन अल्गी आहे. स्टार शेप, काही पुस्तकांमध्ये याला स्टेलेट शेप क्लोरोप्लास्ट म्हणतात, स्टार शेप. युलोथ्रिक्स ही थर्मल अल्गी आहे, हॉट वॉटर मध्ये राहते. ज्यामध्ये गर्डल शेप किंवा प्लेट लाईक दिसतो. तर अशा पद्धतीने हे पॉलिमॉर्फिझम आहे कशामध्ये, क्लोरोप्लास्ट मध्ये. ठीक आहे. तर सध्या हे बघा की क्लोरोप्लास्ट काय, क्लोरोप्लास्ट इज अ साइट ऑफ फोटोसिंथेसिस. इट इज डबल मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर. हे डबल मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर आहे. दॅट इज दिस इज आउटर मेम्ब्रेन अँड दिस इज द इनर मेम्ब्रेन. हे आउटर मेम्ब्रेन आहे आणि हे इनर मेम्ब्रेन आहे. आणि यांच्यामधला जो स्पेस आहे याला आपण इंटर मेम्ब्रेन स्पेस बोलतो. दोन मेम्ब्रेनच्या मध्ये तुम्हाला स्पेस दिसत असेल. Inside this, both membrane, outer and inner membrane, there presence of a jelly-like material, and that is commonly called as stroma. त्याला आपण स्ट्रोमा बोलतो. म्हणून आता हे स्ट्रोमालाच सराउंड करतात दोन्ही मेम्ब्रेन, आउटर आणि इनर. म्हणून आपण दोन्ही मेम्ब्रेनला म्हणून कंबाईन करून म्हणू शकतो बोथ मेम्ब्रेन्स आर कंबाईनली कॉल्ड एज अ पेरिस्ट्रोमियम. याला आपण काय बोलतो, पेरिस्ट्रोमियम. कारण ते कोणाला कव्हर करतायत, स्ट्रोमाला कव्हर करतायत. आता स्ट्रोमा जे it contain a single coin-like structure. स्ट्रोमाच्या आतमध्ये एक सिंगल कॉइन सारखं स्ट्रक्चर दिसतं. सध्या मी इथं समजा फोकस करा तर इथं एक कॉइन लाईक स्ट्रक्चर आहे. ते सिंगल कॉइन लाईक स्ट्रक्चर जे असतं हे दॅट इज कॉल्ड एज अ थायलॅकॉइड. ह्याला थायलॅकॉइड म्हणतात. आणि ह्या थायलॅकॉइड जर एकमेकांवरती अरेंज झाल्या, ओव्हरलॅप झाल्या, तर याला आपण ग्रॅना बोलतो. मग मी असं म्हणू शकतो की थायलॅकॉइड इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द ग्रॅना. तर थायलॅकॉइड ऍक्च्युअली थायलॅकॉइड सुद्धा डबल मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर असतं ह्या फॉर्मॅटमध्ये. आणि थायलॅकॉइड वरती डिफरंट टाइपच्या फोटोसिस्टीम सो बघा, जे थायलॅकॉइड आहे ते डबल मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर आहे. याच्या वॉलवरती, थायलॅकॉइडच्या वॉलवरती देअर प्रेझेन्स ऑफ फोटोसिस्टीम्स. जसे आपल्याला दोन फोटोसिस्टीम आहे, तुम्हाला माहित असतील. तर फोटोसिस्टीम फर्स्ट आणि फोटोसिस्टीम सेकंड, अशा दोन फोटोसिस्टीम. अजून आपण जाणार आहे फोटोसिस्टीम कडे. फक्त सध्या एवढं समजून घ्या की दोन टाईपच्या फोटोसिस्टीम आहे, फोटोसिस्टीम फर्स्ट आणि फोटोसिस्टीम सेकंड. फोटोसिस्टीम फर्स्ट नेहमी 700 नॅनोमीटरची लाईट ऍब्सॉर्ब करते, लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करते, वेव्हलेंथच्या लाईटलाच ऍब्सॉर्ब करते. आणि फोटोसिस्टीम सेकंड जी आहे ती 680 नॅनोमीटर वेव्हलेंथच्या लाईटला ऍब्सॉर्ब करते. आणि ह्या थायलॅकॉइडच्या वॉलवरती साइडला NADP मॉलिक्यूल आहे which act as an enzyme actually. ठीक आहे. आणि त्याच्यावरती 2- चार्ज असतो. ठीक आहे. तर तो स्ट्रोमा साइडला अटॅच असतो. आणि थायलॅकॉइड मेम्ब्रेन जे जसं मी अगोदर बोललो की क्लोरोप्लास्ट इज अ साइट ऑफ फोटोसिंथेसिस, तसं थायलॅकॉइड मेम्ब्रेन इज अ साइट ऑफ केमिऑस्मॉसिस. थायलॅकॉइड मेम्ब्रेन वरती केमिऑस्मॉसिस होतं. केमिऑस्मॉसिसचं मेन एम काय, सिंथेसिस ऑफ एनर्जी बनवायची बाय युजिंग ADP and IP in presence of H+, च्या प्रेझेन्स मध्ये, प्रोटॉनच्या प्रेझेन्स मध्ये, and that is called as ATP. ओके. आणि तिथे ATP चं फॉर्मेशन होईल. ठीक आहे. सो ADP आणि IP कंबाईन होतील H+ च्या प्रेझेन्स मध्ये आणि त्यालाच आपण काय बोलणार, आणि त्याच्यामुळे काय फॉर्मेशन होणार, एनर्जीचं फॉर्मेशन होणार. यालाच आपण काय बोलतो, केमिऑस्मॉसिस. ठीक आहे. और प्रोटॉन पंप हायपोथेसिस किंवा त्याला आपण प्रोटॉन पंप हायपोथेसिस सुद्धा बोलू शकतो. सो क्लोरोप्लास्ट डबल मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर, outer membrane, inner membrane combinedly called as a peristromium. Inside this peristromium there are presence of the stroma. Stroma contain a single coin-like structure and that single coin-like structure is called as a thylakoid. Thylakoid contain on the wall of thylakoid there are presence of the photosystems, that is photosystem first and photosystem second. It is also a site of what we call as a chemiosmosis. And thylakoid can contain a chlorophyll pigment. Thylakoid मध्ये काय असते, chlorophyll pigments असतात. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इन द लुमेन ऑफ द thylakoid, या thylakoid मध्ये जो काही मिडलला स्पेस दिसतोय, this lumen of the thylakoid, this is commonly called as a quantasome. याला आपण काय बोलतो, quantasome. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. Now, so this
when these thylakoids are arranged one above another, so it form a parallel stack. त्याचा एक parallel stack तयार होतो, that is called as a grana. तर आपण grana बोलतो, and grana is a site for light reactions. Okay, grana मध्ये सगळ्या कोणत्या रिएक्शन्स चालतात, लाईट रिएक्शन चालतात. पण ही दोन गोष्ट लक्षात ठेवा, फोटोसिंथेसिसच्या दोन फेज रिएक्शन्स असतात. एक लाईट डिपेंडंट ज्याला आपण लाईट रिएक्शन बोलतो, आणि एक लाईट इंडिपेंडंट ज्याला आपण डार्क रिएक्शन बोलतो. लाईट रिएक्शन नेहमी ग्रॅना मध्ये चालते बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट. ओके, and dark reaction नेहमी स्ट्रोमा मध्ये चालते because the enzymes which are required for what we call as a dark reaction, they are present in the stroma, and the enzyme which is required for light reaction, they are present in the grana. Hence light reaction takes place in grana and dark reaction takes place in stroma. Generally एका क्लोरोप्लास्ट मध्ये there are presence of 40 to 60 granas, 40 ते 60 granas असतात, and these granas are interconnected by a tube-like structure, and that tube-like structure is called as a freight membrane. त्याला आपण freight membrane बोलतो, or which is also called as a stroma lamellae. त्याला आपण काय बोलतो, stroma lamellae. आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे काही आपल्याकडे क्लोरोप्लास्ट आहे, या क्लोरोप्लास्ट मध्ये एक रायबोसोम सापडतो which is of 70S type of ribosome. ठीक आहे, तो 70S टाइपचा रायबोसोम असतो. S stand for Swedberg unit, that is sedimentation coefficient म्हणतात त्याला. तर 70S टाइपचा रायबोसोम असतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मायटोकॉन्ड्रिया आणि what we call as a chloroplast, ह्या दोन सेल ऑर्गॅनिली अशा आहेत की ज्या दोन सेल ऑर्गॅनिली मध्ये केमिओस्मोसिस चालतं, म्हणजे एटीपीचं फॉर्मेशन चालतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या दोन सेल ऑर्गॅनिली अशा आहेत, क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया, ज्यांच्यामध्ये 70S टाइपचा रायबोसोम असतो. लार्जर सब युनिट असेल त्याचं 50S चं, आणि स्मॉलर सब युनिट असेल त्याचं 30S चं. ठीक आहे, त्याच्यानंतर in addition to what we call as ribosome, there are presence of what we call as a yellow color droplet. याच्यामध्ये काही yellow color droplet दिसतात, and that is commonly called as a pyramids. Okay, pyramids हे एक स्पेशल टाइपचे पार्टिकल्स असतात which store the starch, जे स्टार्चला स्टोअर करतात. And generally instead of pyramids, जे हायर प्लांट्स असतात, जनरली हे लोअर प्लांट मध्ये दिसतात मोस्टली pyramids, पण जे हायर प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये पायरामाइड्स ऐवजी, म्हणजे जसे हे स्टार्चला स्टोअर करतात तसं एक वेगळ्या टाइपचं, दॅट इज ए प्लास्टिड असतं, ज्याला आपण ल्युकोप्लास्ट बोलतो. ठीक आहे, सॉरी अमायलोप्लास्ट बोलतो. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इट कंटेन देअर ओन डीएनए. ओके, याच्यामध्ये त्याचा ओन डीएनए असतो, आणि द डीएनए ऑफ क्लोरोप्लास्ट कॉमनली कॉल्ड एज अ प्लास्टिडोम. त्याला आपण काय बोलतो, प्लास्टिडोम बोलतो. आणि आता ही गोष्ट तुम्ही समजून घ्या की ही जी काही सेल ऑर्गॅनिली ही सेलच्या आत आहे. आता सेल मध्ये स्वतःचा न्यूक्लियस पण आहे, यालाही स्वतःचा न्यूक्लियस आहे, त्याला सेलचं स्वतःचा डीएनए, याला स्वतःचा डीएनए. ओके, म्हणून अर्धच कंट्रोल सेलचं कुणावरती असेल, या सेल ऑर्गॅनिलीवरती असेल. ओके, आणि म्हणून ही सेल ऑर्गॅनिली सेमी ऑटोनॉमस टाइपची सेल ऑर्गॅनिली आहे. ओके, म्हणजे ह्या दोन सेल ऑर्गॅनिली, हे लक्षात ठेवा, ज्या सेल ऑर्गॅनिली मध्ये स्वतःचा ओन डीएनए असतो त्या सेल ऑर्गॅनिली ह्या सेमी ऑटोनॉमस असतात, आणि त्या सेल्फ रेप्लिकेटिंग युनिट असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कशाचं स्ट्रक्चर होतं आपल्याकडे, दॅट इज क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर होतं.